नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा बेळगावपर्यंत विस्तार करण्याचे निवेदन कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. वंदे भारत रेल्वे सेवा वाढवल्याने बेळगाव जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे. बेळगावपर्यंत वंदे भारत रेल्वे सेवा विस्तारल्यास महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचाही संपर्क जुळला जाणार आहे. त्यामुळे वंदे भारत रेल्वे सेवा बेळगावपर्यंत वाढवावी असे निवेदन मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळा दिन फेरीसाठी परवानगी देण्याकरिता अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत काळा दिन फेरीला परवानगी दिली जाणार नाही असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कर्नाटक राज्योत्सव तयारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 1 नोव्हेंबर रोजीच्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शंभूराजे देसाई, दीपक केसरकर व खासदार धैर्यशील माने यांना 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत बेळगावात प्रवेशबंदीचा आदेश बजावला आहे. महाराष्ट्रातील नेते बेळगावात येऊन प्रक्षोभक भाषणे करतात, त्यामुळे इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना कन्नड संघटना घेराव घालण्याची शक्यता आहे. तसेच कन्नड संघटना व महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या आदेशात म्हटले आहे. कर्नाटक बसेस महाराष्ट्रातील विविध मार्गावर धावत असतात, पण कर्नाटक राज्य परिवहनने आपल्या बसेसना महाराष्ट्रात जाण्यास बंदी घातली असून पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. सध्या महाराष्ट्रात विविध प्रकारची आंदोलने सुरू असून कर्नाटक बसेसना आंदोलकांच्याकडून लक्ष्य करण्यात येत असल्यामुळे कर्नाटक परिवहनकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पण बसेस बंद केल्यामुळे प्रवासी वर्गाचे मोठे हाल सुरू आहेत. भालकीहून पुण्याच्या दिशेने जाणारी कर्नाटक परिवहन मंडळाची बस उमरगा तालुक्यात पेटवून देण्यात आली. सदरच्या बसमध्ये चालक, वाहक यांच्यासह एकूण 39 प्रवासी प्रवास करत होते. रस्त्यावरून जाणाऱ्या काही आंदोलकांनी ही बस मध्येच अडवली आणि सर्वांना खाली उतरवून या बसला आग लावण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांच्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये सदर बस पूर्णपणे जळून खाक झाली असून केवळ या बसचा सांगाडा उरला आहे. 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगावात जाऊन दाखवावे असं आवाहन आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले. यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की अनेक जण सांगतात की बेळगाव प्रश्नासाठी आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या, मग त्यांनी बेळगावात जाऊन दाखवावे. तिथे गेल्यावर बेळगावच्या जनतेचं दुःख काय ते तुम्हाला समजेल, असं राऊत म्हणाले. तसेच आम्ही या सीमा प्रश्नात नेहमीच अग्रेसर असतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेवर येताच सीमा प्रश्नाचा विसर पडला असून त्यांनी बेळगावविषयी बे देखील केलेले नाही. राज्य सरकारचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन येत्या डिसेंबरमध्ये बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे भरवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. दिनांक 4 डिसेंबरपासून अधिवेशनाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. लेखी आदेश आलेला नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या तयारीची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 141व्या जन्मशताब्दीनिमित्त रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिनचे आयोजन करण्यात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्याचा गौरव घ्यावा या दृष्टीने रन फॉर युनिटी हा उपक्रम राबवण्यात आला. या निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण करण्यात आला. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान सहभागी झाले होते.
श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे श्री पंत नामाच्या अखंड गजरात मंगळवारी श्री पंत महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित होते। त्यामुळे अवघी पंत बाळेकुंद्री श्री पंत नामाने दुमदुमली। मंगळवार दिनांक 31 रोजी पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस होता। मंगळवारी पहाटे 5 वाजता पुण्यस्मरण कार्यक्रम झाला। त्यानंतर सकाळी 7 वाजता श्रींची पालखी गावातील श्रींच्या वाड्यातून समारंभाने निघाली। या पालखी मिरवणुकीत भक्तांकडून श्री पंतांची पदे गात टिपरी व फुगड्या खेळण्यात येत होत्या, तर भजन सेवाही सुरू होती। महानगरपालिकेत इतिवृत्त असणारी फाईल गायब झाल्यानंतर अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे। प्रकरण पोलीस स्थानकात गेले आहे, त्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम झाला असून महानगरपालिकेच्या घडामोडींकडे लक्ष घालून वाद मिटवण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक संघटनेतर्फे प्रादेशिक आयुक्त SB शेट्टण्णावर यांना देण्यात आले। शहरातील मालमत्तांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे। याबाबत राज्य सरकारला सर्व मालमत्तांची डिजिटल नोंद करावी असा आदेश दिला आहे। मात्र शहरातील जनतेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही। केवळ 30 ते 40% लोकांनीच डिजिटलायझेशनसाठी नोंद केली आहे। याबाबत जनजागृती करण्यात आली, मात्र म्हणावा तसा प्रतिसाद जनतेतून मिळाला नसल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। अंगणवाडी सहाय्यिका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया रखडली आहे, त्यामुळे अर्जदारांतून नाराजी व्यक्त होत आहे। जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात आली होती, मात्र मागील 4 महिन्यांपासून ही प्रक्रिया थांबली आहे। त्यामुळे संबंधितांचे प्रक्रियेकडे लक्ष लागून आहे। खानापूर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मंगळवारी सायंकाळी 5 नंतर दमदार पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे या पावसामुळे नुकसानच होणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले भात पीकही वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे। माळ रानावरील भात पीक शेतकऱ्यांनी गेल्या 4 दिवसांपासून कापण्यास सुरुवात केली आहे, मात्र अचानक सुरू झालेल्या पावसामुळे आलेले भात पीकही पावसात भिजून वाया जाण्याचा धोका निर्माण झाल्याने दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। 1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो, तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक याच दिवशी काळा दिन म्हणून साजरा करतात। मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक बेळगावला येत असतात। याच पार्श्वभूमीवर येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील आंतरराज्य सीमेवरील कोगनोळी तालुका निप्पाणी येथील दूधगंगा पुलावर कर्नाटक शासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। निप्पाणीचे सुपुत्र प्रवीण कारंडे यांनी निप्पाणी व चिकोडी तालुक्यात कार्यसेवा देताना अगदी ग्रामपंचायत सेक्रेटरी पदापासून तहसीलदार पदापर्यंत मजल मारली आहे। निप्पाणी तालुक्याचे तहसीलदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले। ग्रेड 2 तहसीलदार पदावर असताना नुकतीच त्यांची बदली झाली होती। या बदलीनंतर त्यांना नुकतेच कारवार जिल्ह्यातील कुमठा तालुक्याचे ग्रेड 1 तहसीलदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। निप्पाणीच्या सुपुत्राने मारलेली ही मजल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मानली जात आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।